पृथ्वीवर जर पाहिलं आपण तर किती सजीव आहेत बरं? जवळपास 87 दशलक्ष, बरोबर आहे का? 87 मिलियन्स एवढे जर सजीव पृथ्वीवर असतील तर प्रत्येकाचा अभ्यास हा स्वतंत्रपणे शक्य आहे का? नाही. मग हे अभ्यास जो आहे तर हा अभ्यास स्वतंत्र न करता आपण त्यांचं काय करतो या ठिकाणी? क्लासिफिकेशन महत्वाचे. आता तुम्ही आपल्या शाळेमध्ये 255 विद्यार्थी, मग आता या 255 विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याला मी व्यक्तिगत शिकवू शकतो का? नाही. त्यामुळे तुम्ही काय केलं आहे? तुमचे काय केले? तुमच्या वयानुसार काय पाडले? मी तुमचे वर्ग पाडले. लक्षात आलं? मग हे वर्ग का पाडले? कारण एकाच वेळेस आपल्या शाळेतील 9 शिक्षक जे आहेत हे तुमच्या 253 जणांना व्यक्तिशः शिकवत गेलं तर एका दिवशी आम्ही किती मुलांना शिकवू? फक्त एकच मुलांना शिकवू. मग हे शक्य आहे का? नाही. मी हे शक्य करण्यासाठी आपण काय लावले? काही निकष लावले. काय लावले? निकष. आणि तो निकष काय होता? वयाचा. जसं की तुमचं 6 वर्ष पूर्ण झालं की आम्ही तुम्हाला कशामध्ये टाकणार? पहिलीमध्ये. 7व्या वर्षी कुठं? दुसरीमध्ये. मग असं करत करत आपण शाळेमध्ये किती वर्ग पाडले? 8 वर्ग केले. आणि 8 वर्गामुळे जवळपास 255 विद्यार्थी जे आहेत तर हे प्रत्येक वर्गामध्ये त्यांचं आम्ही काय केलं? क्लासिफिकेशन. काय केलं? क्लासिफिकेशन. म्हणजे क्लासिफिकेशन म्हणजे नेमकं काय? तर कोणत्याही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी तिथे जर संख्या जास्त असेल तर त्यांचा व्यक्तिशः अभ्यास न करता त्यांचं काय पडून अभ्यास करायचा आहे? गट किंवा वर्ग पाडून जर अभ्यास करायचा असेल तर त्याला म्हणायचं वर्गीकरण. त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन. मग ही क्लासिफिकेशनची गरज जेव्हा वैज्ञानिकांना भासली तेव्हा त्यांनी सजीवांचं वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो आहे कार्ल लिनियस. कार्ल लिनियस यांनी सजीवांचे 2 गट पाडले. एक आहे व्हेजिटेरिया आणि दुसरा आहे एनिमेलिया. व्हेजिटेरिया म्हणजे प्लांट्स. ओके. तर वनस्पती आणि प्राणी असे 2 गट कोणी केले? कार्ल लिनियस. पुढचे जे सायंटिस्ट आहेत ते आहेत हेकेल. हेकेल जे आहे यांनी सजीवांची 3 किंगडम म्हणजे विभागणी केली आणि ते 3 किंगडम होते प्रोटिस्टा, प्लांट्स आणि एनिमल्स. तर अशा 3 किंगडम्स मध्ये क्लासिफिकेशन करणारे कोण होते? हेकेल. पुढचा प्रयत्न केला चॅटन यांनी. चॅटनने जे सजीवांचे 2 गट पाडले त्यावेळेस त्यांनी क्रायटेरिया वापरून, तुम्हाला माहित आहे पेशींचे 2 प्रकार असतात, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल. जी विकसित पेशी असते है ना हायर ऑर्गॅनिझम मधली त्यांना आपण काय म्हणतो? दृश्य केंद्रिकी युकॅरियोटिक सेल म्हणतो. आणि दुसरी कोणती असते? प्रोकॅरियोटिक, जी विकसित नसते, ज्याच्यामध्ये बरेचसे सेल ऑर्गेनिल म्हणजे पेशी अंगके नसतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे हे निश्चित नसतं, त्याला आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक सेल, आधी केंद्रकी पेशी. तर त्या संदर्भात प्रोकॅरियोटिक सेल ज्या सजीवांमध्ये असते त्यांना काय म्हणायचं? प्रोकॅरियोट्स. आणि युकॅरियोटिक सेल ज्या ऑर्गॅनिझम मध्ये असते त्यांना काय म्हणायचं? युकॅरियोट्स. तर प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स असे 2 गट कोणी पाडले? चॅटनने. आणि चौथा प्रयत्न जो आहे हा केला कोपलॅंड नावाच्या शास्त्रज्ञांनी. कोपलॅंडनी काय केलं की सजीवांचं वर्गीकरण 4 किंगडम्स मध्ये केलं. पहिला किंगडम होता मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे प्लांट्स आणि चौथा आहे एनिमल्स. परंतु याच्याही पुढे जाऊन एक वैज्ञानिक आहे ज्यांचं नाव आहे रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. तर यांनी सजीवांचं जे वर्गीकरण आहे हे 4 सृष्टीमध्ये न करता किती सृष्टीमध्ये केलं? 5 सृष्टीमध्ये केलं. त्यामध्ये किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम एनिमेलिया आणि किंगडम प्लांट्स. ओके. असे किती होते? 5 किंगडम सिस्टीम. हे शोधणारे शास्त्रज्ञ कोण आहे? व्हिटाकर. आता हे जे रॉबर्ट व्हिटाकर यांनी जे 5 किंगडम सिस्टीम आहे हे आता अभ्यासच नाही, हे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. परंतु आपण काय बघायलो? क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या शाळेमध्ये जे तुमचं वर्गीकरण झालेलं आहे हे वर्गीकरण कशाच्या आधारावर झालं? तुमच्या एज, तुमचं वयाच्या वर आधारित काय झालेलं आहे? आपण वर्ग पाडले, वर्गीकरण केलं. मग जे रॉबर्ट व्हिटाकर होते या रॉबर्ट व्हिटाकरांनी सजीवांचं क्लासिफिकेशन करताना नेमका कोणता क्रायटेरिया वापरला? तर त्यांनी एकूण 5 क्रायटेरिया वापरले. किती?
5 निकष वापरले. यामधला पहिला निकष आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. पहा, सेल म्हणजे काय? पेशी. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक काय आहे? पेशी. तर सजीवांच्या लक्षणांमध्ये आपण म्हणतो पेशीमय रचना असते. तर ही रचना 2 पद्धतीची असते, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. म्हणजे क्लासिफिकेशन करताना बिटाकर यांनी जेव्हा एखादा सजीव त्यांना कोणत्या गटात टाकायचा, तर हे गटामध्ये निवड करताना त्यांनी अगोदर काय केलं? त्याच्या पेशीचा प्रकार कोणता आहे, त्यामध्ये अधिकेंद्रकी पेशी आहे का दृश्य केंद्रकी. जर अधिकेंद्रकी पेशी असेल त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? प्रोकॅरियोटिक. आणि जर दृश्य केंद्रकी पेशी असेल तर त्याला काय म्हणायचं? युकॅरियोटिक. हा झाला पहिला निकष. बरोबर आहे का? हा पहिला पॉइंट. इथं संपलं का सगळं? नाही. पुन्हा दुसरा निकष काय होता? दुसरा निकष मी खाली लिहिलाय, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे जो सजीव आहे तर त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी म्हणजे याचा अर्थ त्याची रचना कोणत्या पद्धतीची, म्हणजे तो युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर. पहा, सजीवांची शरीरामध्ये सजीवांची अमिबा सारखे जे सजीव असतील, अमिबा, क्लोरेला, पॅरामेशियम, हे सगळ्या सजीवांचं वैशिष्ट्य आहे की यांचं शरीर किती पेशीचं बनलेलं आहे? एकच पेशी. आणि एक पेशीय सजीव जर असतील तर त्यांना काय म्हणायचं? युनिसेल्युलर. आणि वड, पिंपळ किंवा आपण स्वतः ह्युमन बीइंग, आपण स्वतःला जेव्हा आपण सायंटिफिकली बोलू तर आपण कोण आहोत? ह्युमन बीइंग्स. ओके. तर लक्षात घ्या, ह्युमन बीइंग्स, वड आणि पिंपळ हे अनेक पेशींचे बनलेले आहे. मग अनेक पेशींचे जे सजीव असतात त्यांना काय म्हणतो आपण? बहुपेशीय. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? मल्टी सेल्युलर. म्हणजे क्लासिफिकेशन करताना रॉबर्ट विटाकरनं दुसरा मुद्दा जो विचारात घेतला तो मुद्दा काय होता की आपण ज्या सजीवाला निवडायलो ते फक्त हे बघायचं का की तो प्रोकॅरियोटिक आहे का युकॅरियोटिक आहे? नाही. तर हे सुद्धा बघायचं की तो युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे. तिसरं जे आहे ते आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. म्हणजे इथंही तो थांबले नाही, रॉबर्ट विटाकर इथंही थांबले का? नाही. त्यांनी पुन्हा काही निकष विचारात घेतले. तिसरा जो निकष विचारात घेतला की त्या सजीवांचं पोषण कोणत्या पद्धतीचं आहे, है ना, न्यूट्रिशन हे कोणत्या पद्धतीचं आहे. जसं की त्यांनी पहिला निकष धरला प्रोड्युसर्स. प्रोड्युसर्स म्हणजे कोण? सॉरी, ऍटोट्रॉफिक. ऍटोट्रॉफिक म्हणजे काय? स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. तुम्हाला माहितीये का, प्रत्येक सजीव जो स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो त्याच्यामध्ये एक वैशिष्ट्य असतं की त्याच्या शरीरामध्ये काय प्रेझेंट असतो? हरित द्रव्य, ज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्लोरोप्लास्ट. काय म्हणतात? आणि लक्षात घ्या, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणं सूर्यप्रकाशाच्या मदतीनं, त्याला काय, त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? फोटोसिंथेसिस. तुम्हाला आठवत असेल या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की वनस्पती जमिनीतून काय शोषतात? H2O. बरोबर आहे का? मिनरल्स वगैरे असतात. त्यानंतर हवेतला कोणता वायू घेतात? ते कार्बन डायऑक्साईड. बरोबर. हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड जे आहे त्याला ते युटिलाइज करतात, कारण डे टाइम मध्ये वनस्पतींचं जे पानावरचे लहान लहान छिद्र असतात ज्यांना आपण स्टोमॅटा म्हणतो. काय म्हणतो? स्टोमॅटा हे ओपन असतात आणि म्हणून सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सनलाइट. आणि वनस्पतीमध्ये कोणतं पिगमेंट लागतं बघा? क्लोरोफिल. हे क्लोरोफिल कुठं प्रेझेंट असतं? क्लोरोप्लास्ट मध्ये. कुठं प्रेझेंट असतं? प्लास्ट. तर या सूर्यप्रकाश आणि हरित द्रव्याच्या मदतीने वनस्पती काय तयार करतात? अन्न तयार करतात. ते अन्न आहे C6H12O6, ज्याला आपण ग्लुकोज म्हणतो. काय म्हणतो? ग्लुकोज. ओके. आणि त्यानंतर तयार होतो ज्वलनासाठी आणि श्वसनासाठी आवश्यक असणारा मूलद्रव्य, सॉरी कंपाऊंड. त्याचं नाव काय आहे? ऑक्सिजन. आता ही रिॲक्शन संतुलित नाही, याला मी थोडस संतुलित करून घेतो. आता ही आहे प्रकाश संश्लेषणाची अभिक्रिया. या रिॲक्शन जी आहे, जी की रेस्पिरेशन जे असतं ना त्याच्या विरुद्ध चालणारी ही क्रिया आहे फोटोसिंथेसिस. आता या प्रकाश संश्लेषण मध्ये इथं आपल्याला ते डीप मध्ये जाणून घ्यायचं नाही, फक्त हे समजून घ्या की हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतून पाणी शोषून
जे वनस्पती आहे त्यांनी सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या मदतीनं स्वतःच काय तयार केलं? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे त्यांच्यासाठी काय आहे? ते फूड, अन्न आहे. आणि आपल्याला माहिती आहे वनस्पतीचं अन्न कुठे तयार होतं? पानामध्ये. कारण लीफ जे आहे, लीफ मध्ये काय चालते? फोटोसिंथेसिसची प्रोसेस. आणि त्यानंतर रिलीज होणारा वायू कोणता आहे? ऑक्सिजन. म्हणून लक्षात ठेवा की न्यूट्रिशन कोणतं आहे यावरून सुद्धा हा निकष रॉबर्ट विटाकरने विचारात घेतला. मग फोटोसिंथेसिस करणारे जे ऑर्गॅनिझम आहेत ते कसे असतील? ऑटोट्रॉफी म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. दुसरा आहे सॅप्रोफायटिक. आता पहा ऑटोट्रॉफी कोण होते बरं सांगा? कोण होते? प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक होते. सॅप्रोफायटिक कोण असतात माहितीये का? फंगी. आता सॅप्रोफायटिक काय आहे ते समजून घ्या. आता एखादं डेड ऑर्गॅनिझम असेल, पाला पाचोळा, मृत शरीर, याच्यावर कुजणारे है ना, ते कुजतं अन्न, ते कुजणाऱ्या अन्नावर जे जगतात आणि अन्न शोषून त्यांच्यापासून घेतात त्यांना काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक. काय म्हणायचं? सॅप्रोफायटिक. आणि तिसरा आहे हिटेरोट्रॉफिक. हिटेरोट्रॉफिकला इथं आणखीन एक शब्द दिला आहे इंजेस्टिव्ह. इंजेस्टिव्ह म्हणजे काय? पहा हिटेरोट्रॉफिकचा अर्थ सांगतो मी तुम्हाला. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे स्वयंपोषी. हिटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी, म्हणजे जे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. जसं की सर्वच्या सर्व अॅनिमल्स हे कशामध्ये येतील बरं? कशामध्ये येतील? हिटेरोट्रॉफिक मध्ये येतील. कारण सहसा जे प्राणी आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. काही बॅक्टेरिया आहेत, फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया, ते वगळता बाकीचे कोणते सजीव अॅनिमल्स हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. म्हणजे ते काय आहेत? हिटेरोट्रॉफी. इंजेस्टिव्ह म्हणजे अन्न दुसऱ्याकडून घेतात आणि शरीरामध्ये टाकतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज द हिटेरोट्रॉफी. तर न्यूट्रिशनचे 3 गट लक्षात आले. पहिला गट काय घेतला? ऑटोट्रॉफी म्हणजे स्वयंपोषी. दुसरा आहे सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे काय? मृतोपजीवी. आणि तिसरा आहे हिटेरोट्रॉफिक म्हणजे परपोषी. त्यानंतर हे 3 झाले. अजून एक क्रायटेरिया विचारात घेतला, अजून 2 राहिले. चौथा आहे लाईफस्टाईल म्हणजे त्यांचं जीवनक्रिया कशी आहे. प्रोड्युसर म्हणजे ते निर्माते आहेत का? कन्झ्युमर का ते ग्राहक आहेत दुसऱ्यावर डिपेंड असणारे? का ते डिकम्पोजर विघटक आहे? तर प्रोड्युसर कोण असतील बरं? प्लांट्स. प्लांट्स हे कोण आहे? प्रोड्युसर. कन्झ्युमर कोण? मॅक्झिमम अॅनिमल्स जे आहेत हे प्लांट्सवर जगतात म्हणून ते काय झाले? कन्झ्युमर्स. आणि तिसरा आहे डिकम्पोजर म्हणजे जे मृत सजीव किंवा पालापाचोळा याच्यावर कुजून है ना, याच्यावर जगणारे जे विघटक आहेत त्यांना काय म्हणायचं? डिकम्पोजर. आणि फायनली 5वा जो निकष रॉबर्ट विटाकर यांनी विचारामध्ये घेतला तर तो आहे फिलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजे वर्गानुवंशिक संबंध. की ते अॅनिमल्स जे आहेत ते कसे डेव्हलप होत गेले. बरोबर आहे का? म्हणजे इथे 2 दिले, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक. आता पहा तुम्हाला इयत्ता 3री मध्ये झालेलं आहे पहा माणसाची गोष्ट मध्ये की पहिले सजीव कुठे निर्माण झाले? पाण्यामध्ये निर्माण झाले. आणि पाण्यामध्ये जे तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण? जलचर. म्हणजे कोणते? ॲक्वेटिक अॅनिमल्स. त्याच्यापासून काय तयार झाले? पहा मी तुम्हाला लक्षात घ्या. पहिले सजीव वॉटर मध्ये तयार झाले. वॉटर मध्ये जे असतात त्या सजीवांना कोणते अॅनिमल्स म्हणायचं? ॲक्वेटिक. ज्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? जलचर. त्यानंतर बरोबर. आणि त्याच्यातही लक्षात घ्या अगोदर एक पेशी तयार झाली. लक्षात आलं का? प्री सेल तयार झाली. त्यानंतर त्यापासून सेल, सेल पासून ऑर्गॅनिझम आणि त्यानंतर पहिले प्राणी कोणते होते? जलचर. ॲक्वेटिक पासून काय तयार झाले? ॲम्फिबियन. काय तयार झाले? ॲम्फिबियन. ॲम्फिबियन म्हणजे कोणते प्राणी? उभयचर म्हणजे जे पाण्यात पण राहू शकतात आणि जमिनीवर पण राहू शकतात. यांच्यापासून कोण तयार झाले? रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे काय? सरपटणारे प्राणी तयार झाले है ना. म्हणजे हे काय माहिती का? इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे
उत्क्रांती, हळूहळू आलेला बदल, याला काय म्हणतो आपण? याला लाखो करोडो वर्षाचा काळ लागलेला आहे बघा. हे काय एका रात्री जलचर पासून उभयचर तयार झाले का? नाही, करोडो वर्ष उलटले, त्याच्यानंतर उभयचर तयार झाले, त्यानंतर त्याच्यापासून सरपटणारे रेप्टाइल्स तयार झाले, त्यानंतर त्याच्यापासून का तयार झाले? टेरेस्टाईल. का तयार झाले? टेरेस्टाईल अॅनिमल्स. म्हणजे कोणते? भूचर, म्हणजे जमिनीवर चालणारे. जसं की आपण कशामध्ये येऊ? टेरेस्ट्रियल मध्ये येऊ. त्यानंतर एरियल तयार झाले. एरियल म्हणजे काय? नभचर. जे पक्षी असतात हे कशामध्ये येतील? एरियल्स मध्ये. म्हणजे लक्षात घ्या, टप्प्याटप्प्यानं येते लक्षात. जलचर पासून उभयचर, उभयचर पासून सरपटणारे, त्यापासून भूचर, नभचर, असं सेल मध्ये मॉडिफिकेशन. चार्ल्स डार्विनचा सिद्धांत पाहिला आपण. सजीवांमध्ये निसर्ग निवडीचा सिद्धांत येतो, नॅचरल सिलेक्शन, एक नाही, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सक्षम तोच टिकेल, हा चार्ल्स डार्विनचा सिद्धांत आहे. ज्यानं बदल आणले, सेल मध्ये मॉडिफिकेशन होत गेले, आणि आज रोजी जर तुम्ही पाहिलं 87 दशलक्ष ऑर्गॅनिझम्स आहेत आपल्याकडे, बरोबर आहे का? हे सर्व उत्क्रांती झालेली आहे. ठीक आहे, आपला विषय काय होता की फिलोजेनेटिक रिलेशनशिप कशी करायची, प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, म्हणजे आधी केंद्रकी पासून दृश्य केंद्रकी पर्यंत त्याचं काय वर्गानुवंशिक संबंध आहे हा अभ्यासायचा. त्यानंतर युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर, एक पेशीय ते बहुपेशीय, त्या सजीवाचा वर्गानुवंशिक काय संबंध आहे हा सुद्धा निकष रॉबर्ट व्हिटाकरनं विचारात घेतला. तशा पद्धतीचे हे 5 काय आहेत? क्रायटेरिया आहेत क्लासिफिकेशनचे. हे विचारात घेऊन आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहू की 5 किंगडम सिस्टीम रॉबर्ट व्हिटाकरची कोणत्या पद्धतीची होती.